पण आज या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी अजितदादा नाही आहे याची मलाही पण खूप खंत आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता। त्यामुळे विशेष रूपाने त्यांची आठवण मला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने होते आहे। यातला MSIDC जी आहे यांना हे जे प्रकल्प दिलेले आहेत त्यामध्ये पुणे शिरूर, हडपसर यावत, तळेगाव चाकण शिक्रापूर हे सगळे रस्ते ट्रॅफिक जामच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे आहेत। यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे। आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे। यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे। एक गोष्ट आहे की एका सिंगल पियरवर अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आम्ही देवेंद्रजींनी मी नागपूरमध्ये केला होता। तो आशियातला पहिला प्रकल्प होता, पण आता आमचा जो रेकॉर्ड होता तो पुणे तोडून पुढे जाणार आहे, ही पण आनंदाची गोष्ट आहे। चांगल्या गोष्टी करता रेकॉर्ड तुटणार असेल तर काही वाईट नाही आहे। या प्रकल्पामध्ये माझी दीक्षित साहेबांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की मधल्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प करण्यामध्ये भारतीय IRC कोड प्रमाणे दोन मेट्रोमध्ये किंवा पुलामध्ये जे आपण दोन पियर उभे करतो त्याचं अंतर जास्तीत जास्त 30 मीटर राहतं। पण मधल्या काळामध्ये आपण या संदर्भात मलेशियाने एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट, याला UHPFRC म्हणतात, आणि ही आपण स्वीकारली आणि त्यामुळे आता दोन पियरमधलं अंतर हे 120 मीटर होऊ शकतं। म्हणजे त्यातून 3 पियर कमी झाले तर खर्चही कमी होणार आहे। आणि म्हणून या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण आता नागपूरलाही केला आहे। एक मोठा पूल आता बांधून तयार आहे, त्याच्यात 40 ठिकाणी आपण ही टेक्नॉलॉजी वापरली आहे। आणि यामध्ये वरचा जो बीम आहे तो स्टीलच्या ऐवजी स्टील फायबरमध्ये कास्टिंग होतं आणि त्यामुळे त्याची क्वालिटी पण उत्तम आहे। अजून एक विनंती मी करणार आहे की या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट्स जे आहेत त्याची अनेक ठिकाणी क्वालिटीच्या बाबतीत तक्रारी आहे। आणि दुसरं, या पुलाच्या खाली बेरिंग्ज असतात ते रबराचे असतात। आत्ताच आम्ही एक 36 किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड दिल्ली डेहराडूनच्या याच्यावर दिल्लीतून बांधला, त्याच्यात क्रॅक्स गेल्या आणि म्हणून आम्ही जेवढे हे रबराचे बेरिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांना मी ब्लॅकलिस्टेड केलेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की आता मी एक टेक्निकल कमिटी बसवली आहे, पण वेळ पडली तर बरेच कॉन्ट्रॅक्टर आता मलेशियातून, इटलीतून, का तिथल्या रबराची क्वालिटी वेगळी आहे आणि त्यामुळे बेरिंग्स खूप महत्त्वाचे आहे।